भूमिपुत्र हे आमचे नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनावर आधारित स्मृती ग्रंथाच्या प्रकाशन समारोहाला मंचावर उपस्थित माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय रामभाऊ नाईकजी, माननीय राहुल नार्वेकरजी, माननीय नीलमताई गोरेजी, माननीय श्री नरहरी झिरवळजी, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय अजितदादा पवार, माननीय अंबादासजी दानवे, हेमंतजी टकले, त्याचप्रमाणे भाऊसाहेबांच्या सौभाग्यवती आदरणीय श्रीमती सुमनताई फुंडकर, श्री सागर फुंडकर, या भाऊसाहेबांची परंपरा जे पुढे चालवत आहेत ते आमचे सहकारी आकाश फुंडकर, ज्यांनी हा स्मृतिग्रंथ तयार करण्यात एक मोठा वाटा उचलला, ते श्री सुधीर पाठक, श्री विसंबर वाघमारे, निलेश मदाने, आपले राजेंद्र भागवत, या ठिकाणी उपस्थित सर्व विधिमंडळातले आमचे सहकारी आणि उपस्थित फुंडकर कुटुंब आणि सर्व भगिनी आणि बंधूंनो, भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित हा स्मृतिग्रंथ आज या ठिकाणी आपण प्रकाशित केला आहे. आणि जसं अजितदादांनी त्याचा उल्लेख केला, जाणीवपूर्वक याचं नाव हे भूमिपुत्र ठेवण्यात आलं आहे. कारण ज्या व्यक्तींनी सातत्याने भूमीची सेवा केली, मग शेतकरी म्हणून काळ्या आईची सेवा असो की नेता म्हणून भारत मातेची सेवा असो, सातत्याने ही सेवा करणारा अशा प्रकारचा एक सेवाव्रती म्हणून भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं. ही बाब खरी आहे की प्रकाशनाला कालावधी गेला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस कोविड होता त्यावेळी 2 वेळा याचं प्रकाशन करावं अशा प्रकारचा प्रस्ताव समोर आला. पण या ठिकाणी खरं म्हणजे आकाशशी चर्चा करून आम्ही तो प्रस्ताव याकरता नाकारला की भाऊसाहेबांच्या वरचा स्मृतिग्रंथ आणि त्याचं प्रकाशन हे त्यांच्या सोबत काम केलेले लोक, त्यांना ओळखणारे लोक आणि आमचे विधानमंडळाचे सर्व आमदार यांच्या समोर तो झाला पाहिजे. कारण त्यावेळी कोविडमुळे एखाद्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये त्याचं प्रकाशन करावं अशा प्रकारचा तो विचार होता. आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि समोर बसलेले देखील ज्येष्ठ नेते असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या स्मृती ग्रंथाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. भाऊसाहेबांच्या जीवनावर अनेक लोकांनी या ठिकाणी प्रकाश टाकला. खरं म्हणजे भाऊसाहेबांचा जर या ठिकाणी वर्णन करायचं तर कोणीतरी राहुल द्रविडचं असं वर्णन केलंय, ही स्टूड लाईक अ वॉल, ही वॉज काम बट कन्सिस्टंट अँड डिपेंडेबल. मला असं वाटतं राजकारणामध्ये भाऊसाहेबांचं वर्णन अगदी असंच करता येईल की नेहमी ते भिंतीसारखे उभे राहिले, ते शांत होते पण त्यांच्यात सातत्य होतं आणि ते डिपेंडेबल होते. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये जे मोठे झाले, ते ज्या नेत्यांकडे पाहून आम्ही मोठे झालो त्यापैकी एक भाऊसाहेब होते. भाऊसाहेब विदर्भातले असल्यामुळे त्यांच्याशी जास्त संबंध होता, लहानपणापासून संबंध होता, वडिलांमुळे संबंध होता. आणि त्यांची जी कार्यशैली होती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, आपण लोकनेता जो म्हणतो तशा प्रकारचे लोकनेते भाऊसाहेब होते. सातत्याने समाजात वावरत, समाजातल्या लोकांना संघटित करत, त्यांच्या व्यथा आणि वेदना समजून घेत, त्या व्यथा आणि वेदना जगत आणि त्याला न्याय देत भाऊसाहेब काम करायचे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या जीवनात सुरुवात केली, विद्यार्थी परिषदेत काम केलं, आणीबाणीमध्ये सत्याग्रह त्या ठिकाणी केला आणि अतिशय कमी वयामध्ये 1978 मध्ये ज्यावेळी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्या भागामध्ये विधानसभेमध्ये ते निवडून येतील अशा प्रकारची अवस्था नव्हती। त्या काळी काही मोठे मोठे भाटियांसारखे राजकीय नेते होते, त्यांचा एक दबदबा होता, पण हा सगळा दबदबा दूर करून तरुण तडफदार एक युवा नेता हा निवडणुकीला उभा राहिला आणि त्या ठिकाणी ती निवडणूक ते जिंकले आणि तिथून त्यांच्या नेतृत्वाचा एक वेगळा चेहरा हा सगळ्यांना पाहायला मिळाला। आणि मग सातत्याने शेतकऱ्यांकरता संघर्ष, म्हणजे आमगाव ते खामगाव ते आमगाव ही जी काही एक पदयात्रा त्या ठिकाणी निघाली होती, खामगावपासून नागपूरपर्यंत पायी चालत त्या ठिकाणी ते आले आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकरता ह्या जो काही आंदोलन होतं, ही जी काही दिंडी होती, ही एक प्रकारे संपूर्ण गेम चेंजर अशा प्रकारची होती, खूप मोठ्या प्रमाणात। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला मान्यता मिळाली आणि शेतकऱ्यांकरता लढणारा पक्ष म्हणून आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून एक मोठी मान्यता त्यावेळी त्यांना मिळाली। मग तो कर्जमुक्तीचा लढा असो की ज्या कर्जमुक्तीच्या लढ्याच्या संदर्भातली जी बातमी आहे त्याची ब्लिट्झने असं सांगितलं की आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा, आणि त्या मोर्चाचं नेतृत्व भाऊसाहेबांसारखे, महादेवरावांसारखे, अरुण भाऊंसारखे सगळी मंडळी, गोपीनाथजी होते, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करत होते। या स्मृती ग्रंथामध्ये जावडेकरांनी एका लेखात अतिशय चांगला उल्लेख केला आहे की जेव्हा शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना अतिशय पीकवर होती, अशा काळामध्ये विविध राजकीय पक्षातल्या शेतकरी नेत्यांची क्रेडिबिलिटी कमी होती, पण अशाही काळामध्ये शेतकरी नेता म्हणून ज्यांना मान्यता होती ते भाऊसाहेब फुंडकर होते। हे त्यांच्या कामामुळे होते। भाऊसाहेबांनी खरं म्हणजे ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस अकोला मतदारसंघ निवडून येईल नाही येणार, त्यामुळे तो शिवसेनेला त्या ठिकाणी गेला होता। दोन्ही पक्षांना काही फार आशा नव्हती, पण भाऊसाहेबांनी स्वतः निर्णय घेतला की नाही, आम्ही हे जिंकू शकतो। ते प्रमोदजींशी बोलले, प्रमोदजी म्हणाले आपण शिवसेनेला दिलाय, पण मी वंदनीय बाळासाहेबांशी बोलतो। भाऊसाहेब जाऊन बाळासाहेबांना भेटले आणि बाळासाहेबांच्याही लक्षात आलं की या व्यक्तीमध्ये स्पार्क आहे, म्हणतात त्यात तथ्य आहे, हा मतदारसंघ निवडून येऊ शकतो। आणि भाऊसाहेबांनी तो मतदारसंघ त्याची नव्याने मांडणी केली, तिथले राजकीय गणित त्यांनी बसवले आणि भाऊसाहेब त्या ठिकाणी निवडून आले आणि एक नवीन सुरुवात ही लोकसभेमध्ये देखील भाऊसाहेबांनी केली। भाऊसाहेबांचा स्वभाव कसा होता तर एका कार्यकर्त्याने नाराज होऊन एका त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध पत्रक छापले आणि ते पत्रक वाटायला तो निघायचा। भाऊसाहेब त्याच्या घरी गेले, त्याच्या घरी जाऊन सांगितलं वहिनी चहा करा, चहा प्यायले आणि मग त्याला म्हणाले रे बाबा तुझी काय नाराजी असेल ठीक आहे, पण तुझ्याकडे पत्रक छापण्याचे पैसे देखील नाही आहेत, तुझी परिस्थिती हलाखीची आहे, तू हे पत्रक जरूर वाट, पण याचं बिल तू देऊ नको, ते बिल मला पाठव, मी ते बिल भरतो, नंतर निवडणूक झाली की काय करायचं ते आपण पाहू। आणि दुसरा त्यांचा गुण हा होता की सगळ्यांशी त्यांचे जे संबंध असायचे, आपल्याला माहिती आहे की अवैध सावकारीच्या विरुद्ध भाऊसाहेबांनी प्रचंड मोठा लढा उभारला आणि त्यातनं मग त्या लढ्यातनंच अनेक तक्रारी झाल्या, त्यातनं कोर्टापर्यंत केस गेली, कोर्टातनं केस गेल्यानंतर एक केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि माननीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांना 10 लाखाचा दंड झाला। पण तो दंड झाल्यानंतरही कधीही भाऊसाहेबांचे आणि विलासरावांचे संबंध खराब झाले नाहीत, ते संबंध नेहमी कायम राहिले, कारण
राजकारण आणि वैयक्तिक संबंध याची गल्लत त्यांनी कधी केली नाही. भाऊसाहेब हे माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास हा माननीय गोपीनाथरावांवर होता आणि गोपीनाथरावजींचाही प्रचंड प्रेम आणि विश्वास भाऊसाहेबांवर होता. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सातत्याने किल्ला लढवला आणि हे लढवत असताना ज्याचा उल्लेख नीलमताईंनी केला, संख्या कमी असताना देखील प्रभावी काम कसं करता येईल हे त्यांनी दाखवलं आणि विरोधी पक्ष नेता असताना स्वतःसोबत इतरांना संधी मिळाली पाहिजे हा त्यांचा प्रामुख्याने आग्रह असायचा. आणि म्हणून सगळ्या चर्चांचं नियोजन ते करायचे की ज्याच्यामध्ये इतर सदस्यांना देखील मोठ्या प्रमाणात संधी ही भाऊसाहेब त्या ठिकाणी मिळवून द्यायचे. खरं म्हणजे भाऊसाहेबांच्या संदर्भात सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, स्मृती ग्रंथातही आहेत आणि आमच्या स्मृतीमध्ये देखील आहेत, पण वेळेची देखील मर्यादा आहे. सगळ्या वक्त्यांना आपण 5-5 मिनिटं दिलेले आहेत. मी माझे 10 मिनिटं संपवलेले आहेत. सभागृहात असतो तर अध्यक्षाने मला थांबवलं असतं, इथे त्यांना मला थांबवता येत नाही, पण वेळेचं भान मी ठेवलं पाहिजे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे आणि एक शेवटी हे देखील मला सांगितलं पाहिजे की एका शेतकऱ्याच्या मुलाला किंवा एका शेतकरी असलेल्या व्यक्तीला राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर भाऊसाहेबांनी इतके वेगवेगळे कृषी क्षेत्रातले कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकी यावी याकरता छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता त्यांनी इतक्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरपासनं BBF पर्यंत प्रत्येक गोष्टीचं वाटप हे त्यांच्या काळामध्ये तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत त्यांनी पोचवलं. खरं म्हणजे शेती क्षेत्रात अनेक स्वप्न त्यांची होती आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं ते निघाले होते. पण दुर्दैवाने काळाने घात केला आणि अचानक आमच्यातनं भाऊसाहेब निघून गेले. भाऊसाहेबांसारखा व्यक्ती जाणं हे एखाद्या पक्षाचं नाही तर या संपूर्ण व्यवस्थेचं नुकसान आहे की ज्या व्यवस्थेला शेतकऱ्यांचं दुःख समजणारा शेती मंत्री मिळाला होता, कृषी मंत्री मिळाला होता आणि ते अचानक आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे या स्मृती ग्रंथाला ज्या प्रकारे रामभाऊंनी सांगितला प्रेरणा ग्रंथ आहे, निश्चित सामान्य माणसापर्यंत हा ग्रंथ आपण पोचवू आणि या ग्रंथातनं सगळ्यांना प्रेरणा मिळेल. माझ्यासारखे जे कार्यकर्ते ज्यांना अनेक पदं मिळाली, ज्या पिढीने खूप कष्ट घेतले त्या पिढीचे भाऊसाहेब होते आणि त्या कष्टांच्या आधारावर माझ्या पिढीला मोठ्या प्रमाणात सत्ता पाहता आली. त्यामुळे ही जी काही जबाबदारी आमच्यावर देखील आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत जी न्यायची आहे ती या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून निश्चितपणे जाईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वीस पागे आपल्या संस्थेचं आणि तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ नाना, तत्कालीन सभापती रामराजे यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती मान्य करून अतिशय चांगला ग्रंथ या ठिकाणी तयार केला. या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय देवेंद्रजी. मी आता आपल्या विधानसभेचे तरुण तडफदार अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.